आपण इयत्ता 11वी इतिहास या विषयांतर्गत माहिती करून घेत असताना गेल्या व्हिडिओमध्ये स्थिर गाव वसाहती आणि यामध्ये संघटन आणि व्यवस्थापन याचा अभ्यास करत होतो. याचा अभ्यास करत असताना आपल्याला गाव वसाहतीच्या माध्यमातून वसाहत लोकसंख्या की जेणेकरून यामध्ये आपल्याला माहिती झालं की मध्याश्मयुगीन भटक्या निमभटक्या लोकांचं जीवन हे स्थिर झालं आणि मग लोक समूहानं कसं राहू लागले आणि मग या गाव वसाहतीचं कायमस्वरूपी सदस्य म्हणून पूर्णपणे शेती आणि पशुपालनावरती अवलंबून असणारे जीवन, गाव वसाहतीची लोकसंख्या, हे सगळं आपल्याला माहिती झालं. यानंतर वसाहतीतील सामाजिक कौटुंबिक रचना आपण अभ्यासली. याच्यामध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं की लोक त्यांचं निवारा कसा होता. निश्चितपणे ते लोक धान्य आणि वस्तू साठवण्यासाठी कशाचा उपयोग करत होते. वैयक्तिक घर कुटुंब यांच्याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेतली आणि मग एकंदरीत आपल्याला सामाजिक आणि त्यांची कौटुंबिक रचना आपल्याला त्या ठिकाणी समजली. आणि त्यानंतर आपण पाहिलेलं होतं ते म्हणजे मातीच्या भांड्यांचा वापर. जपानमधील जोमोन संस्कृतीमधील मातीची भांडी बनविण्यास मध्याश्मयुगातच सुरुवात झालेली होती आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे नवाश्मयुगामध्ये ही मातीची भांडी घडविण्यास सुरुवात झाली आणि मग ही मातीची भांडी त्या ठिकाणी गुळगुळीत असायची. हे घडविणं हे नवाश्मयुगाचं एक महत्त्वाचं लक्षण समजलं जात होतं. मग या मातीच्या भांड्याचा उपयोग कशासाठी करत होते. अन्न शिजविण्यासाठी, अन्न वाढण्यासाठी, अन्न साठवण्यासाठी अशा पद्धतीनं या मातीच्या भांड्याचा उपयोग केला जात होता. हळूहळू ही भांडी चाकावरसुद्धा घडवायला सुरुवात झाली आणि मग त्या ठिकाणी त्याच्यावरती काही ठसे, काही चिखलांच्या पट्ट्या किंबहुना पक्षीसुद्धा त्याच्यावरती काढायला सुरुवात झाली. मग त्या भांड्यावरती रंगीत नक्षीसुद्धा काढली जात होती आणि अशा पद्धतीनं या नवाश्मयुगीन पद्धतीमध्ये किंवा या नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी बनविणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं. आता आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ही मातीची भांडी जी आहेत की जे मी गेल्या तासाला तुम्हाला सांगितलेलं होतं की मातीच्या भांड्यांचा वापर कशाकशासाठी होत होता, ते आज आपण आता ही भांडी बनविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक असतं यावरती आपण अभ्यास करायचा आहे. तुम्हाला यावरती प्रश्न देखील विचारला जातो विद्यार्थी मित्र हो की ही मातीची भांडी बनविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. किंबहुना संकल्पना चित्रामध्ये असेल किंवा प्रश्नोत्तर पद्धतीमध्ये असेल, हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग त्याच्यामध्ये ठराविक आपण मुद्दे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कसं लक्षात ठेवायचं तर ही भांडी बनविण्यासाठी म्हणजे मातीची भांडी बनविण्यासाठी प्रामुख्यानं चिकणमातीचा स्रोत माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर माती ही खूप महत्त्वाची आहे भांडी बनविण्यासाठी आणि ही माती जी आहे ही पहिल्यांदा माती कशी आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आता भांडी बनवायचे म्हणजे पहिल्यांदा माती माहीत असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही माती वाहून आणण्याची तजवीज करणं म्हणजे जिथं ही माती उपलब्ध होते तिथून माती आणणं भांडी तयार करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगितलं की माती उत्तम प्रकारे मळून तयार करणं. जसं कुंभार बघा एखादं मडकं जेव्हा तयार करतो तेव्हा ते माती पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजवून ठेवतो
नंतर त्याला इतकं पायानं तोडवतो की इतकं एकजीव करतो की मग त्या ठिकाणी त्याच्यापासून भांडी बनवायला तो सुरुवात करतो चाकावरती. त्या पद्धतीनं माती उत्तम प्रकारे पहिल्यांदा मळून तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर भांड्याला हवा असलेला आकार देणं. ज्या प्रतीचं भांडं आपल्याला बनवायचं आहे, आकाराचं बनवायचं आहे, तो आकार हवा तसा आपल्याला देता येतो. कधी? माती उत्तम प्रकारे मळून तयार झाल्यानंतर. त्यानंतर भांडे सुशोभित करणं. जसं मी वरती तुम्हाला सांगितलं की भांड्यावरती रंगीत नक्षी काढायला सुद्धा सुरुवात झाली. त्या पद्धतीनं सुशोभीकरण भांड्याचं करणं. जसं आपण राधा त्या ठिकाणी कृष्ण राधा यांचे सिरियल्स जे पाहतो किंवा जुनी जे सिरियल्स आपण पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला मटकी वगैरे दिसतात. त्याच्यामध्ये सुंदरशी त्या ठिकाणी कलाकृती केलेली आपल्याला पाहायला मिळते. तसं आपल्याला हे सांगता येतं. त्यानंतर मग हे झालं भांडं सुशोभित त्या ठिकाणी केलं जातं. हे भांडं जे आहे हवा तसा आकार दिल्यानंतर ती भांडी योग्य तापमानाला भाजावी लागतात. मग ते कितीपर्यंत तापमान असावं लागतं? तर 850 अंश सेल्सिअस ते 900 अंश सेल्सिअसच्या टेम्परेचरला त्या ठिकाणी तापमानाला ते भांडं भाजावं लागतं. थोडक्यात यावरून मी तुम्हाला सांगेल की ही भांडी बनविण्यासाठी कोणकोणतं ज्ञान असणं आवश्यक आहे. मातीचा स्रोत असेल, माती वाहून आणणं असेल, माती मळणं असेल, भांड्याला आकार देणं असेल, भांडं सुशोभित करणं असेल आणि ते योग्य तापमानाला भांडी भाजणं असेल. ह्या गोष्टीचं ज्ञान असेल तर कारागीर, कुशल कारागिरांचा वर्ग जो होता तो असा हा वर्ग प्रामुख्यानं कधी तयार झाला? या नवाश्म युगामध्ये तयार झाला. आणि या मातीच्या भांड्याच्या जडणीच्या आधारेच उत्खननामध्ये अनेक भांडी जेव्हा सापडली त्यावरून त्या काळातील सांस्कृतिक इतिहास समजायला मदत झाली. भौतिक स्तर म्हणजेच त्यावेळची आर्थिकता कशी होती हे समजण्यास मदत झालं. अशा अनेक गोष्टींची माहिती या सगळ्यावरून माहिती होण्यास मदत झालेली आहे. तर नवाश्म युगामध्ये मातीच्या भांड्याप्रमाणेच इतर देखील कौशल्य त्या ठिकाणी विकसित होती. मग इतर कौशल्य कोणती? तर तो हस्तव्यवसाय असेल, कारागिरांचे वर्ग जे होते, कारागीर म्हणजे एखादं वस्तू तयार करणारा आपण म्हणतो, तर हाताने वस्तू तयार करणं असा वर्ग, असं बनविण्याचं तंत्र जे होतं ते नवाश्म युगामध्ये सुरू झालं. यामध्ये विविध प्रकारचे मणी बनविण्याचं तंत्र देखील नवाश्म युगामध्ये कारागिरांनी सुरुवातीपासून त्यांना ते अवगत होतं आणि त्याद्वारे ते त्या ठिकाणी करत होते हे आपल्याला लक्षात येतं. थोडक्यात आपल्याला सांगता येईल की शंख जे असतात त्या शंखांचे मणी बनवले जात असतात आणि सुंदर अशी माळ तयार केली जात असते. जसं तुम्ही देखील जेव्हा एखाद्या सहलीला वगैरे जाता, समुद्र किनारी फिरायला जाता, तेव्हा तुम्हाला देखील लक्षात येतं की ह्या शंख शिंपल्यांपासून बनवलेले विविध वस्तू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, विक्रीसाठी ठेवलेले. किती आकर्षण असतं त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं शंखांचे मणीसुद्धा त्या नवाश्म युगामध्ये बनवले जात होते. एवढंच नव्हे, ते मणी बनवत असताना वाया गेलेले दगडांचे तुकडे जे असायचे, ते टाकून दिलेले अर्धवट मणी जे असायचे, ते मणीकारानं वापरलेली हत्यारं त्या ठिकाणी हे सगळं काही मिळाली आणि त्यावरून त्या ठिकाणी पुढचा इतिहास समजण्यास मदत झाला. हाही भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रामुख्यानं या ठिकाणी की आता आपण पाहूया पुढचा मुद्दा म्हणजे मणी बनविण्याच्या कार्यपद्धतीतील टप्पे. हे मात्र तुम्ही लोकांनी आता चांगलं लक्षात ठेवायचं आहे की हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी विचारलं जातं की मणी बनविण्याची कार्यपद्धती. आता याच्यामध्ये काय काय लक्षात आपण ठेवायचं आहे? तर पहिलं आहे बघा, मणी बनविण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख यांचे स्रोत माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, जी मणी बनविण्यासाठी आपण कार्य म्हणजेच काम करण्याची पद्धती आपण अभ्यासतो आहोत, त्यासाठी उपयुक्त असलेलं दगड, शंख याचे स्रोत म्हणजे उगम हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
जो हे त्या ठिकाणी मणी बनविण्यासाठी हे आपण दगड, शंख जे काही आणायचं आहे तेथून तो कच्चा माल आपल्यापर्यंत मिळविणं गरजेचं आहे. हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा आपल्याला सांगता येतो तो कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणं. वाहून आणणं म्हणजे जिथं कच्चा माल मिळणार आहे आपल्याला, शंख, दगड वगैरे, तिथून तो माल आपण जिथं बनवायचा आहे तिथंपर्यंत तो वाहून आणणं गरजेचं आहे. ओबडधोबड दगडापासून किंवा शंखाच्या गाभ्यापासून गुळगुळीत नियमित आकारांचे मणी घडविणं हे सगळं ज्ञान टप्प्यांच्या आधारे कारागिराला त्यावेळीसुद्धा माहिती असायचं आणि त्या आधारे कारागीर त्या ठिकाणी काय करत होता ते बनवत होता हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल की शेतीला पूरक असणाऱ्या वस्तू, मातीची भांडी, मणी यासारख्या सर्वच उत्पादन क्षेत्रातील कामांच्या साखळीमध्ये अनेक प्रक्रिया, कामाचे विविध टप्पे यांचा समावेश असायचा आणि त्यानुसार कामाची विभागणी केली जायची आणि मग ज्या त्या विविध प्रकारच्या कौशल्याद्वारे ते तयार केलं जायचं. समाजामध्ये असा कारागीर की ज्याच्याकडं कौशल्य असायचं असा कारागीरसुद्धा त्या ठिकाणी नवाश्म युगामध्ये असायचा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता यानंतर विद्यार्थी मित्र हो आपण पुढचा मुद्दा पाहूया की जो शेवटचा आहे. किंबहुना मी जाता जाता एवढंही तुम्हाला सांगेन की हे आपण जे काही पाहतो हे MPSC परीक्षेच्या म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं सगळं काही महत्त्वाचं आहे. याच्यातले बरेच टप्पे आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. आता याच्यामध्ये व्यापार आणि दळणवळण हा घटक आपण त्या ठिकाणी पाहूया. बघा याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर मध्याश्म युगामध्ये भटके, निमभटके जनसमूह एकमेकांमध्ये वस्तू विनिमय करत असत. वस्तू विनिमय करत होते म्हणजे काय? जन म्हणजेच लोक, समूह, अनेक लोक एकमेकांमध्ये वस्तू विनिमय करत होते म्हणजेच वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणं आणि वस्तू घेणं हे मध्याश्म युगामध्ये होतं. त्यावेळी चाकाचा शोध लागलेला नव्हता म्हणूनच दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती. मग हे झालं मध्याश्म युगामध्ये. मग नवाश्म युगामध्ये काय झालं तर प्राण्यांचा उपयोग प्राण्यांचा उपयोग केला जाऊ लागला. कशासाठी तर साहित्य ने-आण करण्यासाठी या प्राण्यांचा उपयोग केला जाऊ लागला. आजही आपण बघितलं गाढवाचा उपयोग कशासाठी केला जातो? ओझे वाहून नेण्यासाठी, माल इकडून तिकडं नेण्यासाठी. अनेक काही भागामध्ये आपल्याला अजूनही या प्राण्याचा उपयोग केला जातो हे आपल्याला लक्षात येतं. आता नवाश्म युगामध्ये जे कुऱ्हाडी होत्या, ज्या तासण्या होत्या, जे छिन्न्या होत्या, ह्या सगळ्याचा उपयोग कशासाठी माणूस करत होता? एकतर त्याचं जीवन जे होतं ते अस्थिर होतं हे आपल्याला सुरुवातीला लक्षात आलं आणि त्यामुळे या सगळ्या हत्याराचा उपयोग त्या ठिकाणी तो आपलं अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागविण्यासाठी तो करत होता. मग या हत्याराच्या आधारे माणसाला झाडे तोडण्याचं तंत्र म्हणजे लाकूड काम ही गोष्ट त्याला अवगत झाली आणि मग सुरुवातीची चाके लाकडाच्या अखंड ओंडक्यापासून बनवलेली असावीत हे त्यावेळी त्या ठिकाणी इतिहासकारांच्या लक्षात आलं. कशावरून लक्षात आलं? कारण जो काही ओंडका होता त्या ओंडक्यावर छेद घेतल्यानंतर आपोआपच वर्तुळाकृती तुकडा त्या ठिकाणी वेगळा होऊ लागला. मग आता वर्तुळाकृती तुकडे अलग होतात, त्यांना सहजपणे गती देता येतं हे कौशल्य अवगत झालं ते म्हणजे नवाश्म युगामध्ये. मग चाकाचा वापर सुरू झाला आणि मग नवाश्मयुगीन मानवानं विकसित केलेलं तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली. क्रांती म्हणजेच बदल त्या ठिकाणी घडून आला हे देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. आता या नवाश्म युगामध्ये जसं चाकाचा वापर सुरू झाला, मग मानवाला त्या ठिकाणी विकसित झालेल्या तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली. किंबहुना तो जे काही हत्यारं वापरत होता त्या आधारे झाडं तोडू लागला म्हणजेच लाकूड काम ही गोष्ट त्याला अवगत झाली की त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगितलं की त्या चाकाच्या म्हणजे चाक जे होतं सुरुवातीला ते लाकडाच्या अखंड ओंडक्यापासून बनवलेलं होतं आणि त्याला छेद घेतल्यानंतर आपोआपच वर्तुळाकृती तुकडे अलग होतात हे त्याला सहजपणे गती देता येतं हे त्याला समजलं.
आता नवाश्मयुगामध्ये मातीची भांडी ही चाकावरती घडवायला सुरुवात झाली आणि या चाकावरती भांडी घडविण्याच्या तंत्रज्ञानामुळं त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती करता येणं शक्य झालं. कारण चाकाच्या आधारे तो त्याचं तंत्रज्ञान विकसित करून मोठ्या प्रमाणामध्ये काय करू लागला, उत्पादन करू लागला. आवश्यक तो कच्चा माल जो आहे तो स्थानिक पातळीवरती जरी उपलब्ध नसला तरी तो दूरवर जिथं मिळेल तिथून तो कच्चा माल आणू लागला आणि इतरत्र जिथं जिथं मागणी आहे तिथंसुद्धा त्या ठिकाणी त्या वस्तू तो पाठवू लागला. म्हणजेच त्याला सोपं झालं की वस्तू कच्चा माल आणणं असेल किंवा मालानुसार वस्तू तयार झाल्यानंतर तो माल त्या ठिकाणी पाठविणं असेल, हे त्याला सोयीस्कर ठरलं आणि यातूनच त्या ठिकाणी व्यापार आणि दळणवळण हा जो भाग आहे हा त्या ठिकाणी विकसित झाला, हे आपल्याला सांगता येतं. आता पहा, या चित्रामध्ये देखील तुम्हाला दिसतं एक चाक आहे ना. याच्यामध्ये सहज जाता जाता असं आपल्याला एक चौकटीमध्ये भाग दिलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की नवाश्मयुगीन लाकडाचे चाक हे असं दिसत असावं असं इतिहासकारांनी त्या ठिकाणी माहिती मिळविली. आणि इथं दिलेलं चित्र जे दिसतं ते चाकाचा काळ जो आहे तो आपल्याला सांगता येत नाही, माहीत नाही. फक्त ओंडका, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जे काही लाकूड तोडण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं त्या आधारे हा ओंडका कापून तयार केलेल्या चाकाची कल्पना यावी यासाठी हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि यातून आपल्याला नवाश्मयुगीन तंत्रज्ञान कसं होतं लाकूड कापण्याचं हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं. आणि यानंतर आता शेवटचा टप्पा आपण बघूया, नागरीकरणाची सुरुवात. बघा, स्थिर गाव वसाहतीमध्ये दीर्घकाळ लोटला आणि त्यानंतर नवाश्मयुगीन समाजामध्ये वैयक्तिक घरं असतील, शेतजमीन असेल याबद्दल मालकी हक्काची भावना प्रस्थापित झाली. म्हणजे मनुष्य हा समाजामध्ये संघटन आणि व्यवस्थापन या मुद्द्याच्या संदर्भामध्ये हे आपल्याला मुद्दा लक्षात घेता येईल की गाव वसाहतीचा विस्तार होत गेला आणि त्याच्या बरोबरीनं सामायिक जमिनी असतील, गावाच्या सीमा असतील, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल एक मनामध्ये जागृती निर्माण झाली. भोवतालचा परिसर असेल, त्यावर असणारा आपला हक्क असेल, ही हक्काची भावना जी आहे ती या काळामध्ये निर्माण होऊ लागली. एवढंच नव्हे, त्या परिसरामध्ये असणारी सामायिक साधन संपत्ती असेल, पाण्याचे स्रोत असतील, हे त्यावरती अवलंबून असणारे उद्योगधंदे असतील, व्यापार असेल, समाजजीवन असेल, ह्यावरती नियंत्रण करण्यासाठी अनेक नियम त्या ठिकाणी होत गेले. धार्मिक आचारविधी असतील याला देखील महत्त्व आलं. म्हणजेच व्यापार, धार्मिक विधी, व्यवस्थापन हे सगळं आपल्याला त्या नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपीसुद्धा विकसित होत गेली आणि शासन व्यवस्था निर्माण झाली. ही व्यवस्था राबवण्यासाठी जी केंद्र विकसित झाली तिथं व्यवसाय करणारे लोक, अधिकारी वर्ग हे ठिकठिकाणी येऊ लागले आणि गाव वसाहतीची लोकसंख्या हळूहळू त्या ठिकाणी वाढू लागली. एवढंच नव्हे तर अशा पद्धतीनं हे नगरं विकसित गेली आणि नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात झाली, हे आपल्याला या पाठामध्ये सांगता येतं. तर थोडक्यात आपल्याला या पाठामध्ये आद्य शेतकरी या संदर्भामध्ये माहिती घेतली. पुढच्या पाठामध्ये आता आपण भारतातील आद्य नगरांची माहिती घ्यावयाची आहे. एकंदरीत तुम्हाला आता लक्षात आलं असेल की भारतातील आद्य शेतकरी याचा अभ्यास करत असताना नवाश्मयुग आपण अभ्यासलं. पूर्णतः नवीन धर्तीची हत्यारं असतील, दगडी हत्यारं ते घडविण्याचं तंत्रज्ञान, यामुळं नवाश्मयुग हे नाव त्या ठिकाणी मिळालं. या नवाश्मयुगीन हत्याराचं वैशिष्ट्य म्हणून आपण काय सांगितलं की या काळामध्ये जे काही त्या ठिकाणी शस्त्रास्त्र असतील, भांडी असतील
ती गुळगुळीत घासून तयार केलेली होती. हत्याराच्या बाबतीत आपल्याला ती घासून गुळगुळीत केलेली कुऱ्हाडीची लांब बुटक्या आकाराची पाती आणि दगडी कडी हे सुद्धा सांगता येतं. वसाहतीच्या माध्यमातून आता आपण बघितलं की नवाश्मयुगीन वसाहतीमध्ये इसवी सन पूर्व 7000च्या सुमारास अस्तित्वात असलेलं मेहेरगड या स्थळाचं विशेष महत्त्व लक्षात येतं. किंबहुना या काळामध्ये लोक बार्ली गहू हे पीक त्या ठिकाणी अधिकतम घेत होते, हेही आपल्याला लक्षात येतं. गंगेच्या खोऱ्यामध्ये जर बघितलं तर अनेक गाव वसाहती निर्माण झाल्या. जसं आपण उत्तर प्रदेशामध्ये लहुरा देवा येथील शेतकरी भात हे पीक अत्यंत चांगल्या प्रकारे घेत होते. या महाराष्ट्रातील नवाश्मयुगाचा अभ्यास केला तर इसवी सन पूर्व 10,000 ते 4,000 या कालखंडामध्ये गुहेत राहत होता मानव. परंतु महाराष्ट्रात पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळं मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या. आणि म्हणून तुम्हाला एक महत्त्वाचं वाक्य देखील मी सांगितलेलं होतं की पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनाम गाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं. त्यानंतर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की जपान जॉमोन संस्कृती जी होती, कुठली जॉमोन संस्कृती, या काळामध्ये मातीची भांडी बनविण्यास मध्याश्मयुगातच सुरुवात झालेली आहे. चाकाचा वापर देखील नवाश्मयुगीन काळामध्ये सुरू झालेला आहे. आणि या नवाश्मयुगीन काळामध्ये मानवी जीवनात क्रांती म्हणजेच बदल झालेला आहे. अधिक माहितीसाठी हे जे आपल्याला पान नंबर मला वाटतं 7 वरती जे दिलेलं आहे ते फक्त स्वयं अध्ययनासाठी आहे आणि ते आपण या वर्षाकरिता हे वाचून ठेवायचं आहे की भारतातील काही महत्त्वाची नवाश्मयुगीन स्थळं असं सांगून आपल्याला ही स्थळं आणि त्या संदर्भामध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे. यानंतर स्थिर गाव वसाहतीमध्ये थोडक्यात आपण मगाशी देखील सांगितलं, दीर्घकाळ झाल्यानंतर दीर्घकाळ असाच हा भाग राहिला आणि गाव वसाहतीचा विस्तार झाला आणि मग सामायिक जमिनी असतील, गावांच्या सीमा असतील, यामध्ये पुन्हा मानवामध्ये जागृती झाली आणि सभोवतालच्या परिसरावरती हक्क भावना निर्माण झाली. मग परिसरातील सामायिक साधन संपत्ती असेल, पाण्याचे स्रोत असतील, त्यावर अवलंबून असलेले उद्योग, व्यापार, समाज जीवन हे सगळं नियंत्रणासाठी सामाजिक विधी निषेधांचे संकेत आणि नियमांची निर्मिती झाली. व्यापार आणि धार्मिक आचारविधी असेल, व्यवस्थापन आणि नोंदीच्या गरजेतूनच लिपीचा देखील विकास त्या ठिकाणी झाला आहे नवाश्मयुगामध्ये. आणि मग शासन व्यवस्था त्या ठिकाणी तयार झाली. व्यावसायिक असतील, अधिकारी वर्ग असतील, एके ठिकाणी आले. गाव वसाहती लोकसंख्या त्या ठिकाणी गाव वसाहतीच्या माध्यमातून वाढल्या आणि मग नगरं विकसित झाली. अशा प्रकारे नवाश्मयुगातील नागरीकरणाची सुरुवात झाली हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये भारतातील आद्य शेतकरी की जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, मगाशी देखील मी सांगितलं. आणि पुढचा घटक आपण आता पाहणार आहोत ते म्हणजे आद्य नगरांची माहिती. आता जसं आद्य शेतकरी आपण बघितलं तसं आद्य नगरं आपण पुढच्या स्वाध्याय या पाठावरचा पाहूया. थोडक्यात मी तुम्हाला माहिती देईन, त्या आधारे तुम्ही स्वाध्याय सोडवायचा आहे. इथं पहा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हे आपल्याला दिलेलं आहे. येलो रिव्हर हे टिंबटिंब या चिनी नावाचे भाषांतर आहे. तर इथं 4 पर्याय दिलेले असतात, त्यातलं अचूक पर्याय तुम्ही घेऊन आपल्या वहीमध्ये हा स्वाध्याय सोडवायचा आहे. याचं उत्तर आहे होयांग हो, हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे या पद्धतीनं परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जातं आणि त्या आधारे तुम्ही सोडवायचं आहे. याचं उत्तर काय आहे? होयांग हो. नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग टिंबटिंब या ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वज्ञानाने केलेला आहे. हे आपल्याला
इथं विचारलेला आहे. यामध्ये सुद्धा 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी गॉर्डन चाइल्ड, हेरोडोटस आणि कॉलिंग वूड यापैकी गॉर्डन चाइल्ड हे उत्तर त्या ठिकाणी अचूक आहे आणि ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर गिलगॅन येथील नवाश्मयुगीन टिंबटिंब झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती. कशाची लागवड केलेली होती? इथं पर्याय दिलेले आहेत: पेरू, चिकू, जांभळ आणि अंजिरा. तर अंजिरा हे उत्तर आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हे सांगता येतं. आता यानंतर चौथा आहे पहा, की पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टिंबटिंब हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचं उदाहरण आहे. मगाशीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच आपण पाहिलेलं आहे. कोणतं? इनामगाव हे आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, हे आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे आणि व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आता चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा म्हणजे इथं 4 दिलेले असतात. जसं तुम्ही 10वीमध्ये सुद्धा सोडवलेलं आहे त्या पद्धतीनं सोडवायचं आहे. 4 जोड्या दिलेल्या आहेत. अचूक सगळे बरोबर ठेवायचं आहे आणि चुकीचं जे आहे ते शोधायचं आहे आणि पुन्हा बरोबर करून ते लिहायचं आहे. टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे मेसोपोटेमिया हे बरोबर आहे. नाईल नदीचे खोरे इराण म्हटलेलं आहे. नाही, नाईल नदीचे खोरे इराण नाही, तर त्या ठिकाणी ते इजिप्त आहे. हे आपण डोक्यात ठेवायचं. कोणतं आहे? इजिप्त. त्यानंतर होयांगहो नदीचे खोरे चीन बरोबर आहे. सिंधू नदीचे खोरे भारतीय उपखंड हे बरोबर आहे. आता पुढचा एक प्रश्न आहे बघा, की घटना कालानुक्रमे त्या ठिकाणी लिहा. कालानुक्रमे म्हणजे आता तुम्हाला 9वी 10वीला सुद्धा कालखंडानुसार तो चार्ट तयार करायचा होता. 3 मार्कासाठी विचारला जायचा. इथं या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा कुठलं त्यानंतर कुठलं असं सिक्वेन्स लावायचं आहे. तर पहिलं आहे सूक्ष्मास्त्रांची निर्मिती. नाही. तर नवाश्मयुगाचा उदय, होलोसीन कालखंडाची सुरुवात, शेती आणि पशुपालनाच्या तंत्राचा विकास. तर पहिलं कोणतं आहे? नवाश्मयुगाचा उदय. दुसरं हे पहिलं. त्यानंतर दुसरं सूक्ष्मास्त्रांची काय झाली? निर्मिती झाली. तिसरं होलोसीन कालखंडाचा उदय झाला आणि चौथं शेती आणि पशुपालन या म्हणजे तंत्राचा विकास झाला हे आपल्याला सांगायचं आहे. आता अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येतं. आता या पानावरती देखील आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे. त्या आधारे आपण थोडक्यात माहिती घेऊया. बाकी तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नोत्तरे तुम्ही लिहू शकता. इथं पहा, मणी बनविण्याच्या कार्यपद्धती आणि टप्पे. मगाशीच आपण मणी बनविण्याची कार्यपद्धती आणि टप्पे पाहिलं. त्यापैकी पहिला टप्पा कोणता सांगितला होता मी? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशीच आपलं झालेलं आहे. त्या आधारे आपण लक्षात घेऊया की पहिला टप्पा होता की दगड असेल, त्या ठिकाणी शंख असेल, हे जे काही असेल हे स्रोत माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा टप्पा सांगितला होता मी की कच्चा माल जो आहे हा कच्चा माल मिळविणं. त्यानंतर तिसरा टप्पा काय सांगितलं की जो कच्चा माल वगैरे आहे तो कामाच्या जागेपर्यंत त्या ठिकाणी नेणं. हे 4 आपण पूर्ण करायचे. चौथा टप्पा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारे हा चार्ट आपण पूर्ण करायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा, गटात न बसणारा शब्द लिहा. प्राचीन संस्कृती असणारे देश. मग त्याच्यामध्ये इजिप्त निश्चितच आहे, चीन आहे, भारत आहे. म्हणजेच न बसणारा, गटात न बसणारा शब्द कोणता आहे? इंग्लंड हा आहे. आता हे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील किंवा हे असेल सगळं आपल्या स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचं आहे आणि त्यानुसार आपण अभ्यास करायचा आहे. पुढील जी प्रश्नोत्तरं आहेत ती आपल्याला पेज नंबर 2, 3, 4, 5 या 8 पानापर्यंत सगळी उत्तरं आपल्याला मिळू शकतात. पाठ्यपुस्तकाच्या आधारे आपण हा सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे कराल ही आशा या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद.